विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या तासाला प्रयोग हा घटक अभ्यासणार आहे. प्रयोग कशाला म्हणायचं? प्रयोग कशाला म्हणायचं? प्रयोग म्हणजे बोलणे. प्रयोग म्हणजे बोलणे. आपण कोणत्या पद्धतीने बोलतो त्याला प्रयोग म्हणायचं. म्हणजे एकंदरीत तुम्हाला मी एक वाक्य फळ्यावरती लिहितो पहा. मी आंबा खातो. मी आंबा खातो हे वाक्य आहे. या वाक्यामध्ये मराठीमध्ये याची रचना कशी आहे? कर्ता, कर्म आणि क्रियापद. कर्ता, कर्म आणि क्रियापद ही मराठीमध्ये याची वाक्याची रचना आहे. आणि आपण जर बघितलं तर तुम्हाला क्रियापदाची व्याख्या आपण बघितली शब्दांच्या जातीमध्ये. क्रियापद कशाला म्हणायचं? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हणतात. तिथं खाण्याची क्रिया दाखवलेली आहे आणि मी आंबा खातो. खातो हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, म्हणून खाते या शब्दाला काय म्हणायचं? क्रियापद असं आपण म्हटलेलं आहे. मग आपण क्रियापदावरून कर्ता कसा ओळखायचा? क्रियापदाला कोण याने प्रश्न विचारला, कोण या शब्दाने प्रश्न विचारला का कर्ता म्हणतो. बघा विचारा प्रश्न. मग या खातो, कोण खातो? मी खातो म्हणून हा काय झाला? कर्ता झाला. त्यानंतर क्रियापदाला काय याने जर प्रश्न विचारला तर आपल्याला काय मिळतं? कर्म मिळतं. काय मिळतं? कर्म मिळतं. मग काय खातो? आंबा खातो. आंबा हे कर्म आहे. येतं का लक्षात? आता प्रयोग कशाला म्हणायचं हे आपण पाहूया. प्रयोग म्हणजे काय? प्रयोग म्हणजे काय पहा. वाक्यातील कर्त्याचा किंवा कर्माचा लिंग, वचन आणि पुरुष यानुसार क्रियापदाशी जो संबंध येतो त्या संबंधाला प्रयोग असे म्हणतात. वाक्यातील कर्ता किंवा कर्म, वाक्यातील कर्ता किंवा कर्म यांचा कुणाशी संबंध येतो? क्रियापदाशी जो संबंध येतो. आणि तो कोणत्या योगाने येतो? तर लिंग, वचन आणि पुरुष या संबंधाला काय म्हणायचं? प्रयोग असं म्हणायचं. या संबंधाला काय म्हणायचं? प्रयोग असं म्हणायचं. उदाहरणार्थ आता आपण ह्या वाक्यामध्ये बघूया. मी आंबा खातो हे वाक्य आहे. मी आंबा खातो हे वाक्य आहे. आता मी आंबा खातो या वाक्यामध्ये पहा, खाणारा कोण आहे? कोण आहे? मी आंबा खातो या वाक्यामध्ये, पहा. आता मी लक्ष सगळ्यांनी बोलायचं सुद्धा. मी आंबा खातो या वाक्याचं आपण काय करूया? थोडस अनालिसिस करूया. सगळ्यांनी फळ्यावर लक्ष द्या. मी हा काय आहे? कर्ता आहे. आपण ह्या मी ऐवजी मी हे लिंग, आपण लिंगात बदल करूया. मी ऐवजी काय करूया? आपण इथं राधिका करूया. राधिका आंबा खातेच काय होतं? इथं खाते होतं. खातोच काय होतं? खाते होतं. म्हणजे क्रियापदाच्या रूपात बदल झालेला आपल्याला या ठिकाणी काय होतो? दिसून येतो. म्हणजे या ठिकाणी जर आपण ह्या मीचं लिंग बदललं, त्याला स्त्रीलिंग केल्यानंतर या कर्त्याचं आपण काय केलं? लिंग बदललं. मग क्रियापदात सुद्धा काय झाला? क्रियापदात सुद्धा बदल झाला. आता आपण वचन बदलून बघूया. वचन बदलून बघूया. पहा, राधिका आम्ही आंबा खातो. इथं मात्र बदलत नाही. खातोला खातो आहेच राहतंय, बरोबर का? तरी परंतु या ठिकाणी लिंग बदललं, क्रियापदाचं रूप बदललं, म्हणून या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? प्रयोग बदलला. त्याला काय म्हणलेलं आहे? प्रयोग बदलला. आता पहा, ज्यावेळी कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापदाचं रूप बदलतं, त्यावेळेस तो कर्तरी प्रयोग आहे असे समजायचं. काय समजायचं? कर्तरी प्रयोग आहे असे समजायचं. बघा आता आपण पाहणार आहे
कर्तरी प्रयोग. कशाला म्हणायचं कर्तरी प्रयोग? कर्तरी प्रयोग कशाला म्हणायचं कर्तरी प्रयोग? हा, कर्तरी प्रयोग म्हणजे काय? कर्त्याच्या, फळ्यावर लक्ष द्या, कर्त्याच्या लिंग वचन, कर्त्याच्या लिंग वचन पुरुष यानुसार, कर्त्याच्या लिंग वचन पुरुष यानुसार काय होतं? क्रियापदाचे रूप बदलते. क्रियापदाचे रूप बदलते. क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग असतो. कोणता प्रयोग असतो? कर्तरी प्रयोग असतो. तेव्हा कोणता प्रयोग असतो? कर्तरी प्रयोग असतो. उदाहरणार्थ पहा. सचिन क्रिकेट खेळतो. आता या वाक्यामध्ये तुम्हाला कर्ता कर्म क्रियापद ओळखावं लागेल. इथं बघितलं तर हे काय आहे? हे आहे क्रियापद. ह्यातलं कर्म काय खेळतो? क्रिकेट खेळतो. हे आहे कर्म. आणि कोण खेळतो? हा आहे कर्ता. आता आपण काय करूया? आपल्याला लिंग वचन आणि पुरुष हे बदलून बघूया. सचिन हा कर्ता आहे, तर आपण सर्वप्रथम कर्त्याचं काय बदलूया? लिंग बदलूया. बघा, सचिन ऐवजी आपण काय करूया? राधिका क्रिकेट खेळ. आता इथं खेळतो पाहिजे होतं. इथं काय पाहिजे होतं? सचिन क्रिकेट खेळतो असं पाहिजे. बरोबर आहे का? आता बघा, राधिका क्रिकेट खेळते म्हणजे क्रियापदाच्या रूपामध्ये काय झालेलं दिसून येतो? खेळतोच काय झालं? खेळते असं झालं. क्रियापदाच्या रूपामध्ये बदल झालेला त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणून हे वाक्य कोणतं आहे? कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. याचं कारण काय असेल? कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुषानुसार काय होतं या ठिकाणी? काय बदलतं? क्रियापदाचं रूप बदलतं. अजून एक बघूया. हे झालं लिंगानुसार. आता वचनाप्रमाणे बघा. सचिन राधिका. आपण काय करूया? अनेक वचन करूया. आता इथं वाक्य मी लिहितो पहा. सचिन आणि हे कसलं आहे? आणि हे काय आहे? उभ्यान्वयी अव्यय आहे का? उभ्यान्वयी आहे. समुच्चय पदक उभ्यान्वयी अव्यय आहे. बरोबर आहे का? सचिन आणि राधिका क्रिकेट खेळतात. इथं सुद्धा क्रियापदाचं रूप बदललेलं आहे पहा. म्हणजे या ठिकाणी वचन बदललं, या ठिकाणी लिंग बदललं होतं. म्हणजे लिंग आणि वचन बदललं की क्रियापदाचं रूप बदलतंय. म्हणजे कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुष यानुसार जर क्रियापदाचं रूप बदलत असेल, तर त्याला काय म्हणायचं? कर्तरी प्रयोग असे म्हणायचं. समजलं सगळ्याला? आता कर्तरी प्रयोगाची काही वैशिष्ट्य आहेत. इथं पहा. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा कायम प्रथम पुरुष असतो. कर्ता कसा असतो? कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये. आता कर्तरी प्रयोगाची थोडीशी वैशिष्ट्ये आपण बघूया. पहिलं वैशिष्ट्य, कर्ता हा कायम कशात असतो? कर्ता प्रथमा विभक्ती. कर्ता कसा असतो? प्रथमा विभक्ती. दुसरं वैशिष्ट्य बघा. इथं जे दिलेलं कर्म आहे, कर्म हे सुद्धा प्रथम विभक्तीत किंवा द्वितीय विभक्तीत असतं. म्हणजे दुसरं वैशिष्ट्य आहे, कर्म हे कायम कसं असतं? कर्म प्रथमा किंवा द्वितीय विभक्ती आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे तिसरं वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला कर्तरी प्रयोगाचं. काय सांगता येईल? काय सांगता येईल? सांगा भाऊ. क्रियापद जे आहे, क्रियापद कसे बदलते? क्रियापद कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते. कर्त्याच्या लिंग वचन
यानुसार काय होते बदलते कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुष यानुसार बदलते किती सोपं आहे पहा प्रयोग म्हणजे काय प्रयोग म्हणजे सर्वप्रथम बोलणे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन आणि पुरुष याचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्या संबंधाला प्रयोग असं म्हणायचं बरोबर मग आपण बघितलं त्यानंतर आपण काय बघितलं की एखाद्या वाक्यामध्ये वाक्याची रचना कशी असते कर्ता कर्म क्रियापद क्रियापद कसं ओळखायचं वाक्याचा अर्थ पूर्ण करतं आणि क्रिया दाखवतं बरोबर त्यानंतर मग मला सांगा कर्म कसं ओळखायचं कर्म क्रियापदाला काय प्रश्न विचारायचा अगदी बरोबर आणि कर्ता कसा ओळखायचा क्रियापदाला या शब्दाने प्रश्न विचारायचा म्हणजे आपल्याला कळतं एकंदरीत कर्ता कर्म आणि क्रियापद ही रचना आपल्याला समजल्यानंतर मग कर्त्याचं लिंग वचन बदलून बघायचं कर्त्याचं लिंग वचन आणि पुरुष बदलून बघायचं जर कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुषानुसार जर क्रियापदाचं रूप बदलत असेल तर त्या ठिकाणी तो कोणता प्रयोग आहे कर्तरी प्रयोग आहे असं समजावं आणि जर कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत असेल तर कोणता प्रयोग असेल तो भाग आपण नंतर पाहणार आहे पुढे परंतु सर्वप्रथम लक्षात ठेवा त्या कर्तरी प्रयोगाची काही वैशिष्ट्य आहेत पहिलं वैशिष्ट्य कर्ता हा कायम प्रथमा विभक्तीत असतो दुसरं वैशिष्ट्य कर्म सुद्धा प्रथमा विभक्ती किंवा द्वितीय विभक्तीत असते आणि तिसरं वैशिष्ट्य आहे कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापदाचं रूप बदलत असतं ठीक आहे सर्वांना कर्तरी प्रयोग समजला प्रयोग म्हणजे काय प्रयोग कसा तयार होतो कर्तरी प्रयोग कसा तयार होतो कर्तरी प्रयोग कसा ओळखावा हे सर्वांना समजलं ठीक आहे कर्मणी प्रयोग आपण पुढच्या तासाला पाहूया